नमस्कार. स्वतःला जाणून घेण्याच्या या नवीन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. पुढे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी आपल्याला विनंती करेन चॅनलला सबस्क्राईब करण्याची आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला, यातली माहिती आवडली तर लाईक शेअर करण्याची पण मी विनंती करेन. थँक्यू सो मच. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या आरोग्यासंदर्भात. आपलं आरोग्य 5 प्रकारचं आहे. येस, 5 प्रकारचं आहे. दिस इज समथिंग न्यू फॉर यू. काहीतरी नवीन आहे ना? येस, डेफिनेटली. तर पहिलं म्हणजे शारीरिक आरोग्य. शारीरिक आरोग्यासंदर्भात आपल्याला माहिती आहे, आपल्याला जर का सांधेदुखी वगैरे सारखे आजार, हृदयाच्या समस्या, मेंदूशी संबंधित आजार किंवा कॅन्सरसारखा दुर्दम्य आजार असे काही आजार पण माहिती असतील आणि त्याच्यावरती आपल्याला जर का ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आपल्याला शारीरिक आरोग्यावरती काम करायचं आहे असं आपण म्हणतो. तर शरीरासंदर्भात निर्माण होणाऱ्या जे आजार असतात त्यांना ते आपण शारीरिक आजारांमध्ये त्यांची मोजणी करत असतो, गणती करत असतो. आणि त्यानंतर आहे आपलं मानसिक आरोग्य. मानसिक आरोग्यामध्ये आपल्याला द्विधा मनस्थिती, एन्झायटी, अस्वस्थता, डाऊट, फिअर्स, संशय, भीती असे काही जर का जाणीवा होत असतील आणि असं काही वाटत असेल तर ते आपल्या मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचं लक्षण आहे. आणि आपलं मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आपल्याला नेहमी प्रयत्न करायचे असतात आणि ते कसे ते मी आपल्याला शेअर करणारच आहे. त्यानंतर आपल्या आरोग्याचा तिसरा प्रकार आहे भावनिक आरोग्य. आपल्या भावनांना अधिक जास्त सुदृढ करण्यासाठी, सक्षम आणि भक्कम करण्यासाठी मी मागच्या काही दिवसांमध्ये अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेले आहेत. तर ते आपण नक्की बघाल आणि आपलं भावनिक आरोग्य अधिक जास्त स्थिर, सुदृढ बनवण्यासाठी प्रयत्न कराल. त्यानंतर आपलं चौथ्या प्रकारचं आरोग्य आहे म्हणजेच बौद्धिक आरोग्य. आपलं बौद्धिक आरोग्य म्हणजे नवीन नवीन शिकण्याची क्षमता, नवीन गोष्ट सहजतेने ग्रहण करण्याची शक्ती, व्यक्त होण्याची पद्धत, हे सर्व काही आपल्या बौद्धिक आरोग्यामध्ये येतं. आपण ज्या चातुर्याने आपलं जीवन अनुभवत असतो, जगत असतो, इतरांसोबत वागत बोलत असतो, हा सगळा आपल्या बौद्धिक क्षमतांचा भाग आहे. आणि म्हणून आपल्या बौद्धिक आरोग्याची काळजी घेणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे. आणि त्यानंतर 5व्या क्रमांकावरती आहे ऊर्जात्मक आरोग्य, आध्यात्मिक आरोग्य. मी ऊर्जात्मक आणि आध्यात्मिक हे एकच मानते. आणि ऊर्जात्मक म्हणजे आपण जेव्हा म्हणतो मला नजर लागली आहे, माझ्यावरती कोणी प्रयोग केला आहे, ब्लॅक मॅजिक झाला आहे, किंवा मला माहिती नाही आहे माझ्यासोबत काहीतरी झालं आहे पण काहीतरी वाईट झालं आहे आणि या गोष्टींची प्रचंड भीती असते, प्रचंड तणाव असतो. कारण आपल्याला आपलं ऊर्जात्मक आणि आध्यात्मिक आरोग्यासंदर्भात माहितीच नसते आणि आपण कसं काम करायला पाहिजे स्वतःवर याची कल्पना नसल्याने आपल्याला आपलं ऊर्जात्मक किंवा आध्यात्मिक आरोग्य धोक्यात असल्यासारखं वाटत असतं. आध्यात्मिक आरोग्य. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट मला इथे शेअर करायची आहे. पूर्वीच्या काळी ध्यानधारणा करणे, ध्यानाला बसणे हा नित्यक्रम होता. बरेच सर्वच जण ध्यानाला बसून मग आपलं ही प्रमुख गोष्ट होती आणि मग आपलं जीवनातले जे पण काही नित्यक्रम आहेत ते करत होते. पण आताच्या काळामध्ये असं झालं आहे की झोपेतून उठल्याबरोबर आपण डिस्ट्रॅक्ट होण्याच्या मार्गांकडे आकर्षित होतो. म्हणजेच आपण पटकन मोबाईल बघतो आणि विचलित राहतो. याचं कारण असं आहे की आता वेळ बदलली, टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आणि या समस्यांचं ओझं वाटतं म्हणून आपण त्याच्यापासून विचलित होण्यासाठी पुन्हा मोबाईल हातात घेतो आणि नवीन समस्येमध्ये अडकतो. तर हा पर्याय नाही आहे. तर रोज केवळ 10 मिनिटे छान श्वासावर एकाग्र चित्त होणं, आपल्या श्वासावर ध्यान लावणं हे प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन आणि पर्याय आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की स्वतःला विचलित न करता, समस्या कितीही मोठी असू द्या, कोणत्याही आरोग्यासंदर्भात असू द्या, शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आध्यात्मिक, ऊर्जात्मक, कोणत्याही या 5 पैकी कोणत्याही आरोग्यासंदर्भात असेल तरी आपल्याला शांतपणे बसून एक हिंमत, एक शक्ती, एक ध्यान, एक लक्ष विकसित करून या प्रत्येक समस्येवरती काम करता येण्याची शक्यता आहे. तर आता आपण आपलं मानसिक आरोग्य जपण्यासाठी काय करू शकतो? आपण मोकळेपणाने संवाद साधू शकतो, आपण बोलू शकतो आपल्या मानसिकतेबद्दल आणि मोकळेपणाने संवाद साधणं, त्या विषयामध्ये प्रख्यात किंवा माहिती असणाऱ्या व्यक्तींचा सल्ला घेणं हे आपलं मानसिक आरोग्य जपण्यासाठी, फॉर एक्झाम्पल सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर्सचा सल्ला घेणं हे आपल्या मानसिक आरोग्य जपण्यासाठीचं पाऊल असतं. किंवा आपण बऱ्याचदा आपल्या मित्रमैत्रिणींचे सल्ले घेत असतो. साधारण
व्यक्त झाल्यानेही, संवाद साधल्यानेही आपल्या मानसिकतेवरचा तणाव दूर झालेला असतो. आपलं भावनिक आरोग्य जपण्यासाठी आपल्याला आपल्या भावनांना नीट समजून घेता येणं आवश्यक आहे, की माझ्या आतमध्ये ही भावना निर्माण होत आहे आणि मी या भावनेला कसं प्रोसेस करायला पाहिजे आहे, मी कसं व्यक्त करायला पाहिजे आहे. तर ही भावनिक क्षमता समजून घेऊन या संदर्भातले मी अनेक व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत, त्यामुळे आपल्याला कठीण जाणार नाही. तर भावनिक आरोग्यावरती आपण काळजी घेणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर बौद्धिक क्षमता विकसित करण्यासाठी रोज वाचन करणे, नवीन गोष्ट शिकणे आणि ती गोष्ट सहजतेने इतरांपर्यंत ती छान आतमध्ये प्रोसेस झाली तर आपण ती व्यक्त करू शकतो, इतरांना ती सांगू शकतो. आणि जोपर्यंत आपल्याला हे करता येत नाही तोपर्यंत आपल्या आतमध्ये खूप माहिती साठत गेलेली असते. सो जेव्हा मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि माझ्या आतमधली ही माहिती मला सहजतेने इतरांपर्यंत पोचवता यायला लागली, मला विलक्षण मोकळेपणाचा अनुभव यायला लागला. सो मी आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे की आपण माझ्या माहितीला प्रतिसाद देतात, तिला लाईक करतात आणि मला देखील मला जी माहिती आहे ती छान माहिती आहे, सत्य माहिती आहे आणि ती जीवनामध्ये छान आनंदमय बदल घडवून आणणारी माहिती आहे. या गोष्टीबद्दल विश्वास माझा दृढ होत जातो आणि मी माझं बौद्धिक आरोग्य जपण्याचं कामच करत आहे ही यूट्यूब मालिका आपल्यासमोर सादर करून. आता आपण आपल्या ऊर्जात्मक आरोग्यासंदर्भात बोलूया. तर ऊर्जात्मक आरोग्य म्हणजे आपला ऑरा, म्हणजे आपलं आभासुरक्षा वलय. आपण आनंदी आहोत, उत्साही आहोत, ऊर्जात्मक आहोत, चैतन्यपूर्ण आहोत, की आपण दुखावलेले आहोत, त्रासलेले आहोत, लो एनर्जी झोनमध्ये आहोत, आपल्याला काहीच समजत नाही, आपण कनेक्टेड नाही आहोत, ना स्वतःसोबत ना इतरांसोबत, आपण कुणासोबतही कनेक्टेड नाही आहोत. तर याच्या मागे कारण असतं की आपला आध्यात्मिक बंध कुठेतरी सैल झालेला आहे. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे पहिले ध्यानाला बसण्याची पद्धत होती आणि मग इतर दिनचर्या करण्याची, तशी आता जी पद्धत विकसित झाली आहे, उठल्याबरोबर हातात मोबाईल घेण्याची आणि स्वतःला विचलित करण्याची, तर यामुळे आध्यात्मिक बंध आपला खालावत चाललेला आहे, आध्यात्मिक बंध सैल होत चाललेला आहे आणि त्यामुळे मग आपण स्वतःला पारखे झालेलो आहोत. कुटुंबातील, समाजातील नातलगांना पारखे झालेले असण्याच्या भावना येणं आणि कुणीच डिस्कनेक्टेड असल्यासारखं फील होणं हे स्वाभाविक आहे. तर आपण या आपल्या 5ही आरोग्यांवरती छान काम करू शकतो. लक्ष ठेवायचं आहे, माहिती करून घ्यायची आहे, स्वतःला जपायचं आहे, काळजी घ्यायची आहे, मनापासून प्रेम करायचं आहे आणि स्वतःवरती काम पण करायचं आहे. माझी माहिती आपल्याला आवडली असेल आणि या संदर्भात काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच विचारू शकता. थँक्यू सो मच.